सप्तरंगी दुर्मिळ वनस्पतीची 28 पोती वाहनासह ताब्यात। वन्य विभागाच्या कारवाईत 9 लाखाचा मुद्देमाल जप्त। राधानगरी तालुक्यातील दाजीपूर वन्यजीवचे अधिकारी व कर्मचारी गस्त घालत असताना शेळाप येथे रस्त्यालगत थांबलेल्या ट्रक दिसला। त्या ट्रकमध्ये जंगलातील दुर्मिळ सप्तरंगी वनस्पतीची 28 पोती भरलेली आढळून आल्याने ट्रकसह दोघांना ताब्यात घेऊन अंदाजे 9 लाखाचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती वन्यजीव खात्याकडून देण्यात आली। याबाबत अधिक माहिती अशी की दाजीपूर येथील वन्यजीवाचे अधिकारी व कर्मचारी रात्रीची गस्त घालत असताना शेळप येथे रस्त्यालगत ट्रक नंबर MS07 AJ 2518 यामध्ये दुर्मिळ सप्तरंगी वनस्पती 28 पोती 1221 किलो वजनाची भरलेली आढळून आली। अंदाजे 8,85,470 रुपयांची सप्तरंगी वनस्पती व वाहन जप्त केलं। वाहन चालक ओंकार वसंत चव्हाण राहणार हसने तालुका राधानगरी, वैभव डोके राहणार कुणकेश्वर जिल्हा सिंधुदुर्ग या दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे। त्यांच्या सोबत असलेले पंढरी अशोक सावंत हसने, तानाजी कांबळे हसने पैकी तांब्याची वाडी तालुका राधानगरी हे दोघे जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले। यातील वैभव डोके, ओंकार चव्हाण या दोघांना राधानगरी प्रथम न्याय दंडाधिकारी यांच्या समोर हजर केला असता त्यांना 1 दिवसाची वन कोठडी देण्यात आली आहे। अधिक तपास राधानगरी व दाजीपूर वन्यजीवाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी विजय बकरे, राधानगरी। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।